सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। जी महिला कोजागिरी पौर्णिमेला घरात करते ही कामं, तिच्या घरात सदैव लक्ष्मी नांदते, अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते तिला। कोजागिरी पौर्णिमेला कोणती कामं आपल्या घरात करावी ते आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत। त्याआधी माझ्या ताई दादा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे असे माहितीपूर्वक व्हिडिओ पहिल्यांदा तुम्हाला दिसेल। या वर्षी 28 ऑक्टोबर 2023 शनिवारी कोजागिरी पौर्णिमा आलेली आहे आणि याच दिवशी खंडग्रास चंद्रग्रहण देखील आलेले आहे। मग आपण महिलांनी अशा गोष्टी आपल्या घरात केल्या पाहिजे, त्यामुळे आपल्या घरावरील अक्काबाईचा फेरा दूर झाला पाहिजे। अक्काबाई म्हणजे देवी लक्ष्मीची मोठी बहीण। ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक घरावरून फिरते। ज्या घरातील महिला पौर्णिमेला आपल्या घरात झोपलेली, आळशी, कटकट करणारी दिसते अक्काबाईला, अक्काबाई त्या घरात ठाण मांडून बसते आणि अशा घरात येते दरिद्रता, गरिबी। म्हणून कोजागिरी पौर्णिमेला प्रत्येक महिलेने सकाळी लवकर उठा, अगदी पहाटे उठलात तरीही चालेल, आणि अंघोळीच्या पाण्यात चांगलं मूठभर जाडं मीठ टाकून त्या पाण्याने मस्त गरम गरम पाण्याने मीठ विरघळवून घ्या ते आणि मस्त पाण्याने अंघोळ करा। तुमच्यातील सर्व नकारात्मकता निघून जाईल। या दिवशी घरात गोमूत्र, गंगाजल शिंपडून द्या। मुख्य दार स्वच्छ करा। उंबरठ्यावर हळदीने मस्त असं लेपन करा आणि मुख्य दारावर हळदीने ओम आणि एक स्वस्तिक चिन्ह काढायला विसरू नका। यामुळे आपल्या घरात प्रसन्नता वाढते। घराची फरशी पुसण्याच्या पाण्यात सैंधव मीठ म्हणजे काळं मीठ, ते कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी फरशी पुसण्याच्या पाण्यात सैंधव मीठ टाकून मग आपल्याला फरशी पुसायची आहे। पौर्णिमा शनिवारी आल्याने आपल्या घराची फरशी पुसण्याच्या पाण्यात काळं मीठ, सैंधव मीठ टाकूनच फरशी पुसा, खूप फायदेशीर ठरेल। प्रत्येक शनिवारी अशाच प्रकारे फरशी पुसावी। संपूर्ण नकारात्मकता, वास्तुदोष, कुठलाही दोष असेल, कुठली वाईट छाया आपल्या घरावर, आपल्या उंबरठ्यावर असेल, ती निघून जाते, कायमची दूर होते। या दिवशी मिठाच्या बरणीत 2 लवंग टाकून द्या। मीठ नसेल तर आदल्याच दिवशी घेऊन या। बरणी चांगली गच्च अशी भरून ठेवा आणि त्यात फक्त 2 लवंग टाकून द्या। 2 लवंग टाकायचे आहे त्या पौर्णिमा तिथीत टाकायचे आहे। मिठाची बरणी खाली असेल लगेच त्यात मीठ भरून द्यावे। घरात कधीच मीठ संपू देऊ नका। आपण जेव्हा पण महिन्याचा किराणा भरतो त्यावेळी 2 मिठाच्या पुड्या घ्याव्या, कधीही 1 मिठाची पुडी घेऊ नका। बरोबर 2 मिठाच्या पुड्या घ्या। जमलं मिठाच्या पुड्या आपल्या घरात जास्त झाल्या काही हरकत नाही, पण कधी पण महिन्याचा किराणा भरताना 2 मिठाच्या पुड्या घ्यायच्या आहे। या दिवशी काचेच्या 4 वाट्या, अगदी लहान लहान 4 वाट्या घ्या। 4 वाट्या नसतील तुमच्याकडं काचेच्या, मातीच्या 4 पंत्या, आपल्या जुन्या पंत्या पण चालणार आहे, त्या स्वच्छ धुवून घ्या। मातीच्या 4 पंत्या आणि त्यात मूठभर थोडं थोडं मीठ भरून घराच्या 4ही दिशांना त्या वाट्या ठेवून द्या। आधी घर दार स्वच्छ करून घ्या। मस्त हळदीचं लेपन उंबरठ्यावर करून घ्या। हळदीने ओम आणि स्वस्तिक मुख्य दारावर काढून घ्या। जी काही तुम्हाला घरात पूजा अर्चा करायची आहे करून घ्या। फरशी वगैरे मिठाने पुसून घ्या। मस्त सर्वांची आंघोळ वगैरे सर्व झालं की मग आंब्याच्या पानांचं तोरण सुद्धा आपल्या दाराला लावून घ्या। कोजागिरी पौर्णिमा आणि त्यात खंडग्रास चंद्रग्रहण आहे। या दिवशी आंब्याची डहाळी नाही, तोरण जमलं 5 पानांची आंब्याची डहाळी आपल्या दाराला नक्की लावून द्या, शुभ ठरेल। तर 4 वाट्या नाही मिळाल्या 4 पंत्या घ्या, जुन्या पंत्या पण चालेल, धुवून घ्या। त्यात थोडं थोडं जाडं मीठ भरायचं आहे, आपलं पांढरं जाडं मीठ भरायचं आहे आणि ते घरात प्रत्येक दिशेला 4ही दिशांना 1 ठेवून द्या, ती वाटी पंती। आणि पुढच्या शनिवारी आपल्याला ते मीठ बदलायचं आहे। बघा, घरात कुठलीही नकारात्मकता असू द्या, ती मीठ खेचून घेईल। लक्ष्मी माता कायम तुमच्यावर प्रसन्न राहील। हा उपाय मिठाचा नक्की करा। असं पौर्णिमेलाच नाही, तुम्ही प्रत्येक शनिवारी सुद्धा हा उपाय करू शकता। प्रत्येक शनिवारी ते 4 वाट्यांमधलं 4 दिशांना ठेवलेलं मीठ पाण्यात टाकून द्यायचं, विसर्जन करून टाकायचं आणि नवीन मीठ त्या पंत्यांमध्ये भरून घ्यायचं, किंवा 4 काचेच्या वाट्या असतील तुमच्याकडं त्यात भरून
ठेवून द्यायचं. हा उपाय दर शनिवारी केला तुम्ही तरी चालेल. घरात कुठलीच नजर बाधा, नकारात्मकता, वाईट शक्ती कुठलीच शिरकाव करू शकणार नाही. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे अक्काबाई तुमच्या घरात दारात प्रवेश करणार नाही. हा मिठाचा उपाय अगदी कराच. ह्या दिवशी खंडग्रास चंद्रग्रहण देखील आलेले आहे. पाण्यात, जेवणात एक एक का होईना तुळशी पत्र टाकून ठेवा. आदल्या दिवशी तुळशी पत्र तोडून ठेवा, नाही तर विकत आणा. त्या दिवशी वेद वगैरे लागतील तेव्हा तुळशीला हात लावू नका. या दिवशी आपल्या मुलांवरून थोडंसं जाडं मीठ उतरवून पाण्यात टाकून द्या. 1 वेळा उतरवा किंवा 3 वेळा. जशी आपण दृष्ट काढतो आपल्या मुलांची, तशी जाड्या मिठाने दृष्ट काढून पाण्यात टाकून द्या. कुठलीही दृष्ट मुलांना लागलेली उतरून जाईल. कोजागिरी पौर्णिमेला पिंपळाचे पूजन आपल्याला करून 1 गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. या दिवशी लक्ष्मी नारायणाचा फोटो घरात नवीन आणला तर खूप शुभ ठरेल. आणि असेल तुमच्याकडे आधीचा, तो स्वच्छ पुसून घ्या. गंध, तिलक, अष्टगंध लावून माता लक्ष्मीला फुलं अर्पण करा. एखादा छान गुलाबाच्या पाकळ्यांचा हार घाला किंवा झेंडूची पिवळी फुलं असतील तुमच्याकडं, त्याचा एक हार घाला माता लक्ष्मी श्रीहरी विष्णूंच्या फोटोला. घरी येताना झाडाखाली 1 पिंपळाचे पान घरी घेऊन या. आधी आपल्याला पिंपळाचे पूजन करून घ्या. 1 तुपाचा दिवा लावा. तुम्हाला झालंच तर 21 प्रदक्षिणा घाला. ओम नमो नारायणाय नमः, ओम नमो वासुदेवाय नमः. मंत्र जप सुरूच ठेवा. ओम श्रीं नमः. माता लक्ष्मीचा, श्रीहरी विष्णूंचा मंत्र जप करा. हा उपाय करताना पुरुषांनी पण केला. घरात महिला कामात असतील आणि पिंपळाचे पूजन करायला तुम्हाला नाही जमलं, आपल्या पतिदेवांना पाठवा. 1 दिवा घेऊन बरोबर पाठवा. तुम्ही तेलाचा लावा, तुपाचा लावा, पण तुपाचा लावला तर अतिउत्तम. पण 1 दिवा घेऊन त्यांना पिंपळाच्या वृक्षाखाली नक्की पाठवा. या दिवशी पौर्णिमेला साक्षात श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी पिंपळामध्ये वास करता. प्रत्येक शनिवारी माता लक्ष्मी पिंपळामध्ये वास करते. आणि आता तर पौर्णिमा आलेली आहे. कोजागिरी पौर्णिमा वर्षातली सर्वात मोठी पौर्णिमा आहे. तर ह्या दिवशी पिंपळ पूजन नक्की करा. पतीने करा, पत्नीने करा, कुणीही करा. अगदी घरातली मोठी मुलं असतील त्यांना जरी पाठवलं 1 दिवा घेऊन तरीही चालेल. 21 प्रदक्षिणा घाला. मंत्र जप करत झाडाला नमस्कार करा, स्पर्श करा. घरी येताना झाडाखाली एखादं पिंपळाचं पान पडलेलं असेल ते पान घरी घेऊन या. झाडाचं पान तोडू नका. झाडाजवळ पडलेलं एखादं पान तरी तुम्हाला मिळूनच जाईल. या दिवशी चुकूनही मांसाहार करू नका. मद्यपान अजिबात करू नका. कोजागिरी आहे म्हणून लोक काय नाही वाटेल ते करतात. अजिबात नाही. आपल्या घरात स्त्रियांनी हा नियम तर अतिशय पाळला पाहिजे. मांसाहार करू नका. मद्यपान सुद्धा कोणाला करू देऊ नका. या दिवशी वेदाचे नियम दुपारी 3:14 ते संध्याकाळी 7:41 आहे. या काळात भोजन करू नये, पाणी पिऊ नये, झोपू नये. चंद्रग्रहणाचा स्पर्श पुण्यकाल रात्री 1:05 ते रात्री मध्यरात्री मोक्षकाळ म्हणजे चंद्रग्रहण संपण्याचा काळ 2:23 आहे. या 1-1.5 तासात कडक नियम पाळावे. जमेल तसे नियम पाळा. ज्या स्त्रिया प्रेग्नेंट आहे, गर्भवती आहे, त्यांनी घरात राहावे, बसून राहा. 1 तुळशीचं पान हातात ठेवून मग बसून राहा. ग्रहण पाहू नका, कुठले काम करू नका. हातात 1 तुळशीचं पान घेऊन बसा. माता लक्ष्मीचं स्मरण करा. माता लक्ष्मीचा मंत्र जप करा. नाही तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला नाहीच बसवलं गेलं, तुम्ही उशीवर टेकून झोपून सुद्धा मंत्र जप करू शकता. मंत्र जप नामस्मरण करत बसा. रात्री 12 वाजता मुख्य दाराशी दिवा लावा. 1 तरी दिवा लावा आणि दोन्ही साईडला 2 दिवे लावले तर अतिशय उत्तम. आणि जे पिंपळाचं पान आपण आणलेलं आहे, आपण त्या पिंपळाच्या झाडाखालून ते पान घ्यायचं, स्वच्छ पुसून घ्या. त्यावर थोडेसे तांदूळ ठेवून मुख्य दारात बाहेरून ते पान ठेवून द्या. त्या पानाकडं नंतर बघायचं नाही. दुसऱ्या दिवशी ते पान पौर्णिमा, खंडग्रास, चंद्रग्रहण संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी आंघोळ झाल्यानंतर
तुम्ही ते पान सरळ विसर्जनात टाकून द्या. त्यातील तांदूळ, पान सगळं विसर्जनात टाकून द्या. माता लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्या घरावर होईल. हा उपाय प्रत्येक महिलेने करा. थोडंसं छोटंसं पान आणलं आणि चिमूटभर तांदूळ टाकून रात्रभर ते पान तुमच्या मुख्य दाराशी उंबरठ्याबाहेर ठेवून द्या. बस मग बघा चमत्कार काय होतोय. आता कोजागिरी पौर्णिमेची पूजा किती वाजता करावी? ह्या वर्षी चंद्रग्रहण असल्या कारणाने 12 वाजेच्या आतच पूजा मांडून ठेवा आणि 12 वाजता बरोबर घड्याळाचा काटा ढळताच पूजा सुरू करा. 12:30 किंवा 39 मिनिटापर्यंत पूजा करून घ्या. भगवान इंद्र, माता लक्ष्मी, चंद्र, कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याची हीच एकमेव वेळ असते. या दिवशी देवी देवता पृथ्वी तलावर आशीर्वाद देण्यासाठी येत असतात. त्यांना गोड दूध, अमृताचा नैवेद्य खूप आवडतो. अमृतासारखं गोड दूध, त्यात तुळशीपत्र टाकून त्या गोड दुधाचा नैवेद्य दाखवा. आता हे गोड दूध आपण चंद्राच्या सानिध्यात ठेवायचं नाही ह्या वर्षी तरी, कारण खंडग्रास चंद्रग्रहण आहे. वेद चालू असतील मग ते ग्रहणाच्या याच्यात तुम्ही चंद्राला हे दूध नाही दाखवलं, सरळ पाटावर देवांना दाखवून द्या आणि चमचाभर दूध प्राशन करून प्रसाद म्हणून घ्या. बाकीचं दूध ठेवून द्या. दुसऱ्या दिवशी ग्रहण संपल्यानंतर आंघोळ विंघोळ करून मग सर्वांनी पेला 2-2 पेले दूध पिलं तरी काही हरकत नाही. या पौर्णिमेच्या रात्री देवांचे राजे इंद्रदेव सुद्धा पृथ्वीवर फिरतात. कोण पूजा करत आहे, जागरण करत आहे किंवा हे बघत असतात. वारंवार कोजागरती असे विचारतात. जी व्यक्ती, जी स्त्री ह्या दिवशी कोजागिरी पौर्णिमेला आपल्या घरात लक्ष्मी पूजन करते, गोड अमृताचा नैवेद्य दाखवते, दारात दिवे लावून लक्ष्मीचे, माता लक्ष्मीचे, चंद्रदेवताचे, कुबेर देवताचे, इंद्र देवतांचे स्वागत करते, त्यांची पूजा करते, तिच्याच घरात अखंड लक्ष्मी वास करते. अक्काबाईचा फेरा तुम्हाला चुकवायचा असेल तर प्रत्येक महिलेने आपल्या घरात कोजागिरी पौर्णिमेला हे उपाय अवश्य करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.